विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे. आजचा मित्रांनो 26व्या नंबरचा प्रश्नसंच आहे. तर मित्रांनो, आपण जीके GS वर सर्व विषयावर 5-5 महत्त्वाचे प्रश्न घेत असतो. हे सर्व रिपीटेड प्रश्न झालेले असतात. मित्रांनो, टोटल आपण 30 प्रश्न घेत असतो. या सर्व क्लासची मित्रांनो फ्री PDF आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. सोबतच यावर सर्व इन्फॉर्मेशन देखील आपण शेअर करत असतो. ठीक आहे. आजचा क्लास हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो. तुमच्याच कमेंटनुसार आपण यामध्ये आज भरपूर सारे प्रश्न ॲड केलेले आहे. सर्व प्रश्न नवीनच असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि सोबतच आजच्या क्लासमध्ये आपण एक विषय असा ॲड केलेला आहे जो तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप IMP असणार आहे. आजच्या क्लासमध्ये आपण भारतातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात पहिल्या घटना इम्पॉर्टंट टॉपिक ॲड केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणती संघटना दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये स्थापन केली होती? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपला GK GS मधील इतिहास मधील मित्रांनो काँग्रेस पूर्व संघटना हा महत्त्वपूर्ण टॉपिक निवडला आहे. यावर मित्रांनो 5 प्रश्न होणार आहे. यानंतरचे सर्व प्रश्न आपले GK GS वर 5-5 असणार आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, रिपीटेड आहे, IMP आहे. एक पण प्रश्न यामधला मिस करू नका. बघूया यामध्ये मित्रांनो सविस्तर. दादाभाई नौरोजी यांनी 1 डिसेंबर 1866 रोजी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली, ज्यांचा उद्देश ब्रिटिशांसमोर भारताचे प्रश्न मांडणे हा होता. मित्रांनो, पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन. तर मित्रांनो, प्रश्न काय होता आपला, दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये स्थापन केलेली कोणती संघटना आहे? तर मित्रांनो उत्तर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. कधी स्थापन केली होती मित्रांनो, असा जर प्रश्न आला तर तारीख आहे 1 डिसेंबर 1866 रोजी. ठीक आहे. हे महत्त्वपूर्ण पॉईंट नोट करत चला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, इसवी सन 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी 1876 मध्ये इंडियन असोसिएशन म्हणजेच भारत सभा स्थापन केली. शिक्षित मध्यमवर्गीयाला एकत्र करून सनदशीर मार्गाने राजकीय जाणीव जागृत करणे हे मुख्य उद्दिष्ट याचे होते. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अखिल भारतीय स्तरावर लोकमत तयार करणे व सनदशीर मार्गाने हक्क मिळवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. ठीक आहे. मुख्य उद्दिष्ट काय होते? अखिल भारतीय स्तरावर लोकमत तयार करणे व सनदशीर मार्गाने हक्क मिळवणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला तिसरा आहे, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी आणि कोणाच्या प्रेरणेने झाली? तर यामध्ये लक्षात ठेवा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली. SI चिपळूणकर आणि गणेश वासुदेव जोशी आणि MG रानडे यांनी यात प्रमुख भूमिका बजावली आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1870 गणेश वासुदेव जोशी व रानडे, गणेश वासुदेव जोशी व रानडे. ठीक आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर 1870 मध्ये झाली. ठीक आहे. आणि मित्रांनो, कोणाच्या प्रेरणेने झाली? तर गणेश वासुदेव जोशी आणि रानडे यांच्या प्रेरणेने झाली. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की जोड्याला हवामध्ये देखील अशा प्रकारचा प्रश्न येते, परंतु त्यामध्ये विचारले जाते की एका बाजूनं तुमच्या सर्वच्या सर्व सभा असतात आणि त्याचे संस्थापक किंवा मित्रांनो तारीख देखील विचारली जाते. तर अशाच प्रकारचे खूप सारे प्रश्न विचारले जाते. जसे सत्यशोधक समाज ह्या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकते पुणे सार्वजनिक सभा, त्याखाली सत्यशोधक समाज. ठीक आहे. आणि मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ देखील त्याचमध्ये विचारला जाऊ शकते. अशा प्रकारचे प्रश्न लक्षात असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला प्रश्न क्रमांक चौथा आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये खालीलपैकी कोणी केली? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, जानेवारी 1885 मध्ये फिरोजशाह मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या त्रिमूर्ती, मित्रांनो त्रिमूर्ती कोणाला म्हटले जाते हा देखील प्रश्न येऊ शकते. तर त्यामध्ये लक्षात ठेवा, फिरोजशाह मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनाच आपण त्रिमूर्ती असे म्हणतो. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. ठीक आहे. तर यांनीच केली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, फिरोजशाह मेहता,
तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, त्यालाच आपण त्रिमूर्ती असे देखील म्हणतो. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करत चला. पुढचा टॉपिक मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे यामधला एक पण प्रश्न मिस करू नका. तर बघूया 5वा प्रश्न. इसवी सन 1852 स्थापन झालेली बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणत्या उद्देशाने निर्माण झाली होती? मित्रांनो, कोणत्या उद्देशाने निर्माण झाली होती बॉम्बे असोसिएशन? ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन ही मुंबईतील पहिली राजकीय संस्था होती, ज्याची स्थापना ऑगस्ट 1852 जगन्नाथ शंकरशेठ यांनी केली होती. हिचे मुख्य कार्य मित्रांनो ब्रिटिश सरकारकडे जनतेच्या अडचणी व मागण्या मांडणे हे होते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. ब्रिटिश संसदेला भारतीयांच्या मागण्यांचे निवेदन सादर करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. ठीक आहे, तर पुढचा विषय चालू झालेला आहे मित्रांनो आपला राज्यशास्त्र व राज्यशास्त्रामधील मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, यावर आपण महत्त्वाचे 5 प्रश्न बघणार आहोत. यामधला एक पण प्रश्न मित्रांनो मिस करू नका. हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे होणार आहे, IMP होणार आहे. ठीक आहे, यामध्ये मित्रांनो नोट करून ठेवा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या मुख्यमंत्रीची नियुक्ती राज्यपाल करतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, संविधान अनुच्छेद 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करीत असतात आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल करीत अशी तरतूद आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतील तर राज्यपाल करतील, आणि मित्रांनो इतर मंत्र्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने केली जाते. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा, राज्यपालच करतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतात. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. कलम 164 नुसार, कलम 164(1) नुसार. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आपला 7वा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर यामध्ये लक्षात ठेवा, मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे काय असतात? प्रमुख असतात. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकीचे अध्यक्षस्थान तेच भूषवतात. ठीक आहे, आणि धोरणात्मक निर्णय देखील घेतात. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक सी, मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 8वा आहे. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते म्हणते, असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, संसदीय शासन प्रणालीच्या तत्वानुसार राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या राज्याच्या विधानसभेला जबाबदार किंवा उत्तरदायी असते. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह अँड असेंब्ली म्हणतो आपण राज्याच्या विधानसभेला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, विधानसभेला. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते मित्रांनो? तर विधानसभेला जबाबदार असते. प्रश्न आवडत असेल तर मित्रांनो लाईक करत चला. प्रश्न क्रमांक 9वा आहे. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये मुख्यमंत्र्यांचे राज्यपाल यांच्याशी पत्रव्यवहाराचे व माहिती देण्याचे कर्तव्य स्पष्ट केले आहे? ह्यामध्ये लक्षात ठेवा, कलम 167 नुसार राज्याचे प्रशासन विषयक व कायदेविषयक प्रस्ताव राज्यपालांना कळविणे हे मुख्यमंत्र्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कलम 167. प्रश्न क्रमांक 10वा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. IMP टॉपिकवर हा मित्रांनो प्रश्न आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर 3 ते 5 सेकंदमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे, तुमचा पण अभ्यास आपल्याला कळू द्यात. तर यामध्ये लक्षात ठेवा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. ठीक आहे, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. सोबतच मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पहिले. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याचसोबत एक आणखी राज्य निर्माण झाले होते. ते कोणते होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, बघूया कोणाला याचे उत्तर माहिती आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, यशवंतराव चव्हाण.
प्रश्न क्रमांक 11 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर मित्रांनो, आजच्या क्लासमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे भारतातील सर्वात पहिले, जे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये IMP टॉपिक असते आणि काही ना काही यावर प्रश्न येत असतो. तर सर्वात जास्त कोणत्या विषयावर प्रश्न विचारले गेलेले आहे तेच प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहे. ते महत्त्वाचे IMP 5 प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहे. बघूया मित्रांनो सविस्तर. तर यामध्ये लक्षात ठेवा, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल, मित्रांनो भारतीय म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरलने म्हटलं आहे, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी हे होते. ठीक आहे, गव्हर्नर जनरल आणि भारतीय गव्हर्नर जनरल यामध्ये फरक आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, चक्रवर्ती राजगोपालाचारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू. इथे लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते मित्रांनो? भारताचे पहिले पंतप्रधान होते. ठीक आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. राजेंद्र प्रसाद नाव आलेलं आहे मित्रांनो. राजेंद्र प्रसादचं नाव कशाशी संबंधित आहे? घटना समितीशी संबंधित आहे. ठीक आहे, चक्रवर्ती राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेत आलेला आहे, IMP प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे 3 एप्रिल, तारीख महत्त्वाची आहे, तारीख पाठ करा. यामध्ये काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, नाव आणि तारीख हे महत्त्वाची आहे. तर मित्रांनो 3 एप्रिल 1984 रोजी सोव्हिएत युनियनच्या सोयूझ T11 या अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. तर कोणत्या अंतराळातून जाणारे पहिले भारतीय ठरले असा प्रकारचा प्रश्न येत नाही. प्रश्न येतो मित्रांनो, कोण होते पहिले भारतीय जे अंतराळात गेले होते? ठीक आहे, आणि ते कोणत्या तारखेला गेले होते? बस हेच प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक राकेश शर्मा. ठीक आहे, राकेश शर्मा. कधी गेले होते? 3 एप्रिल 1984 गेले होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण आहेत? भारताची पहिली महिला IPS अधिकारी. ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. ठीक आहे, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, ज्यालाच आपण IPS असे म्हणतो, अधिकारी आहेत. कोणत्या बॅचच्या होत्या मित्रांनो? 1972च्या बॅचच्या होत्या. तर मित्रांनो IAS अन्ना राजम मल्होत्रा ह्या होत्या. ठीक आहे, पहिल्या IAS कोण होत्या? अन्ना राजम मल्होत्रा ह्या होत्या महिला. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, किरण बेदी. प्रश्न आवडत असेल ना मित्रांनो, तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आजचा खूप महत्त्वपूर्ण क्लास आहे. यावर IMPचं प्रश्न आपण डायरेक्ट घेतलेले आहे, हे थेट प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. ह्यामध्ये लक्षात ठेवा, भारतातील पहिली मुखपट 14वा प्रश्न चालू आहे मित्रांनो आपला. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा. भारतातील पहिला मुखपट चित्रपट निर्मिती राजा हरिश्चंद्र. मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकते भारतातील पहिला मुखपट चित्रपट कोणता होता? तर याचे उत्तर होईल राजा हरिश्चंद्र. तारीख होती 1913, ही तारीख महत्त्वाची आहे. तर मित्रांनो प्रश्न काय म्हणते? हा प्रश्न आहे की भारतातील पहिला मुखपट चित्रपट निर्मिती राजा हरिश्चंद्र जो झालेला होता 1913 मध्ये तयार, तो खालीलपैकी कोणी तयार केला होता असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, धुंडीराज गोविंद फाडके म्हणजेच दादासाहेब फाडके. मित्रांनो दादासाहेब फाडके यांचं नाव देखील विचारलं जाऊ शकते. त्यांचं नाव होतं धुंडीराज गोविंद फाडके, ज्याला आपण दादासाहेब फाडके असे म्हणतो. यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला पूर्ण लांबीचा मूक चित्रपट तयार केला होता. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, दादासाहेब फाडके. कधी तयार केला होता? 1913 मध्ये. दादासाहेब फाडके यांचं पूर्ण नाव काय आहे? तर धुंडीराज गोविंद फाडके असे देखील त्यांचे नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक आपला 15वा आहे, भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र ॲटॉमिक पॉवर स्टेशन कोणते आणि कुठे स्थापन झाले? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, तारापूर जे महाराष्ट्रामध्ये आहे हे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र असून यांची स्थापना 1969 मध्ये झाली. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. तारापूर अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16वा आहे, भारताचे भौगोलिक स्थान उत्तर गोलार्धात कोणत्या अक्षांशांदरम्यान पसरलेले आहे? मित्रांनो, भूगोल या विषयावर आपले भारताचे स्थान व विस्तार या विषयावर महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहे. हे 5 प्रश्न असणार आहे. या टॉपिकवर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे 5 IMP प्रश्न आपण घेतलेले आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भारताचे मुख्य भूमीचे अक्षांशीय विस्तार 8° उत्तर ते 37° उत्तर अक्षांशादरम्यान आहे. मुख्य भूमीसह अंदमान निकोबार धरून 6° पासून सुरू होते. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. 8° उत्तर ते 37° उत्तर. ठीक आहे, अक्षांश. प्रश्न क्रमांक 17वा आहे, भारताच्या मधोमध जाणारे कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून गेले आहे? ठीक आहे. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, IMP आहे. या प्रश्नाकडे जास्त विशेष लक्ष द्या, नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कर्कवृत्त 23.5° उत्तर अक्षांश भारताच्या 8 राज्यांमधून जाते. ठीक आहे. कोणत्या राज्यांमधून जाते? 8 राज्यांमधून. आणि कोणते राज्य आहेत ते? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम. परत एकदा सांगतो, 8 राज्य आहे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे. या 8 राज्यांमधून जाते. हे महत्त्वाचे राज्य आहे, पाठच करून ठेवा. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क. 8 राज्ये. ठीक आहे. 8 राज्यांमधून जाते. प्रश्न क्रमांक 18वा आहे, भारताची भूसीमा अंदाजे किती किलोमीटर लांबीची आहे? तर प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा सुमारे 15,200 किलोमीटर आहे. तर सागरी किनारा, मुख्य भूमी व बेटांसह 7,516 किलोमीटर एवढा आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. 15,200 किलोमीटर. ठीक आहे. 15,200 किलोमीटर एवढा आपला अंदाजे किलोमीटर लांबीची सांगता येईल भूसीमा आहे मित्रांनो हे. प्रश्न क्रमांक 19वा आहे, भारताचे प्रमाणवेळ इंडियन स्टँडर्ड टाईम IST ठरविणारी 82.5° पूर्व रेखावृत्त रेखा कोणती शहरांवरून जाते? ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, भारताची प्रमाणवेळ 82.5° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते, जी उत्तर प्रदेशातील प्रयागराज जवळील मिर्झापूरवरून जाते आणि ही ग्रीनविच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. प्रयागराजमधील अलाहाबाद मिर्झापूर येथून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20वा आहे, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक. मित्रांनो, भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे? इंदिरा पॉईंट आहे. ठीक आहे. कोणत्या बेटावर स्थित आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा, इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक असून ते ग्रेट निकोबार बेटावर 6° उत्तर अक्षांशावर स्थित आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. ग्रेट निकोबार बेट. ग्रेट निकोबार बेट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21वा आहे, भारतामध्ये नियोजन आयोगाची, ज्याला आपण प्लॅनिंग कमिशन म्हणतो, स्थापना कोणत्या वर्षी झाली? ठीक आहे. कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या क्लासमध्ये 3 ते 4 वेळा मित्रांनो हा प्रश्न झालेला आहे, आपण घेतलेला आहे, त्यामुळे आताच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्यामध्ये लक्षात ठेवा, मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार 15 मार्च 1950 रोजी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान हेच असतात. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. 15 मार्च 1950 रोजी. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22वा आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी आणि सिंचन क्षेत्रावर होतो? ठीक आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, हेरॉल्ड मॉडेलवर
मित्रांनो कोणतं हेरॉल्ड डोमर मॉडेलवर आधारित पहिल्या पंचवार्षिक योजनेत कधीची होती पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. ठीक आहे. अन्नधान्य व कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. प्रश्न क्रमांक 23 आहे गरिबी हटाव. मित्रांनो प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. गरिबी हटाव. मित्रांनो गरिबी हटाव हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान देण्यात आलेला होता? तर अशा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा इंदिरा गांधी यांच्या काळात 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1974, 78 आणि 79 गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आलेला होता. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क 5वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 24 आहे नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 रोजी कोणत्या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली? ह्यामध्ये लक्षात ठेवा 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया त्याला आपण नीती आयोग म्हणतो ची स्थापना करण्यात आली. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब नीती आयोगची. ठीक आहे मित्रांनो नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग हे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 25 आहे भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हरित क्रांतीची म्हणजेच आपण ग्रीन रिव्हॉल्युशन सुरुवात झाली? ह्यामध्ये लक्षात ठेवा 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी 1966 ते 69 मधील योजना आरामाच्या त्यालाच म्हणतो आपण प्लॅनिंग होल्डिंग काळात भारतात संकरित बियाणे व हरित क्रांतीची सुरुवात झाली. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 3ऱ्या योजनेच्या उत्तरार्धात योजनेच्या आरामाच्या काळात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे मानवी शरीरातील रक्तभिसरण संस्थेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? मित्रांनो विज्ञान विषयावरील रक्तभिसरण संस्था या घटकेवर महत्त्वाचे 5 प्रश्न होणार आहे. हे IMP 5 प्रश्न असणार आहे त्यामुळे एक पण प्रश्न मिस करू नका. ह्यामध्ये लक्षात ठेवा 17व्या शतकात कधी 1628 इंग्रज वैद्य विल्यम हार्वे त्यांनी मानवी रक्तभिसरण संस्थेचा व रक्ताच्या अभिसरणाचा सविस्तर शोध लावला. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ विल्यम हार्वे. प्रश्न क्रमांक 27 आहे मानवी हृदयाचे किती कप्पे असतात? ठीक आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा मानवी हृदय हे 4 कप्प्याचे बनलेले असते. वरचे 2 अलिंद त्याला अलिंद म्हणतो आणि खालचे 2 निलय त्याला आपण निलय असे म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक क 4 कप्पे. ठीक आहे. मानवी हृदयाचे किती कप्पे असतात? तर 4 कप्पे असतात. प्रश्न क्रमांक 28 आहे मानवी शरीरात कोणती रक्तवाहिनी शुद्ध रक्त फुफ्फुसापासून हृदयाकडे वाहून नेते? मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मानवी शरीरातील कोणती रक्तवाहिनी म्हणते शुद्ध रक्त फुफ्फुसापासून हृदयाकडे वाहून नेते असा हा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे शिरा अशुद्ध रक्त वाहतात परंतु फुफ्फुस शिरा ही एकमेव शिरा फुफ्फुसामधून शुद्ध रक्त डाव्या अलिंदामध्ये आणते. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब फुफ्फुस शिरा. प्रश्न क्रमांक 29 आहे मानवी रक्ताच्या रक्तगटाचा ब्लड ग्रुप मित्रांनो होते AB आणि O चा शोध खालीलपैकी कोणी लावला? ह्यामध्ये लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ कुठले होते? ऑस्ट्रियामधले होते. कार्ल लँडस्टीनर यांनी 1900 मध्ये मानवी रक्ताचे A, B आणि O असे गट शोधून काढले ज्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेले आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ कार्ल लँडस्टीनर. प्रश्न क्रमांक 30 आहे मानवी शरीरात सर्वयोग्य दाता. ठीक आहे. मानवी शरीरात सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता मानला जातो? युनिव्हर्सल डोनर म्हणतो आपण सर्वयोग्य दाताला. ह्यामध्ये लक्षात ठेवा O रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसल्यामुळे तो कोणत्याही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो म्हणून त्याला आपण सर्वयोग्य दाता असे म्हणतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब O रक्तगट. ठीक आहे.
तर मित्रांनो आजचे महत्त्वाचे 30 प्रश्न येथेच झालेले आहे। आजचा हा 26व्या नंबरचा प्रश्नसंच होता। या अगोदर मित्रांनो आपले 25 प्रश्नसंच झालेले आहे। हे सर्व फ्रीज सिरीज सुरू आहे, ठीक आहे। टोटल आपले 30 प्रश्नसंच असणार आहे। आतापर्यंत मित्रांनो आपला 26 प्रश्नसंच झालेले आहे, ठीक आहे। या अगोदरचे सर्व प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की व्हिजिट द्या मित्रांनो। यासोबतच मित्रांनो या अगोदरचा भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयावर मित्रांनो आपण स्पेशल क्लास अपलोड केलेला आहे, ठीक आहे। तो तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील दिलेली आहे। मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच करून घ्या। सोबतच आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या। यावर आपण फ्री PDF आणि क्विज देखील अपलोड करत असतो, ठीक आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या महत्त्वपूर्ण प्रश्नसंचामध्ये। प्रश्नसंच 27 मध्ये तुम्हाला 27व्या प्रश्नसंचामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न मित्रांनो कोणत्या विषयावर प्रश्न घ्यायला आवडेल ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी नक्कीच ते प्रश्न त्यामध्ये ॲड करणार, ठीक आहे। भेटूया मित्रांनो 27व्या क्लासमध्ये। तोपर्यंत सातत्य ठेवा, अभ्यास करत राहा, ठीक आहे। जय हिंद, धन्यवाद।